जिल्हा परिषदेच्या निवडणुका पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भावंडांसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे। कारण यावेळेला धनंजय मुंडे यांच्यासोबत अजय मुंडे आणि त्यांच्या विरोधात अर्थात पंकजा यांच्यासोबत रामेश्वर मुंडे हे उभे ठाकलेत। त्यामुळे जिल्हा परिषदेची ही निवडणूक पंकजा विरुद्ध धनंजय अशा प्रकारची अर्थातच प्रतिष्ठेची असणार आहे। अजय मुंडे, रामेश्वर मुंडे हे चुलत भाऊ। जसं धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकमेकांविरोधात एल्गार पुकारला, तसाच या दोन चुलत भावांनीही पिंपरी बुद्रुक या गावातून जिल्हा परिषदेसाठी एकमेकांविरोधात दंड थोपटले। अजय धनंजयच्या बाजूने तर रामेश्वर पंकजाच्या बाजूने। धनंजयनं जेव्हा बंड पुकारलं तेव्हा अजय यांनी धनंजयला साथ दिली। युवक राष्ट्रवादीचे सरचिटणीस म्हणून ते काम पाहतायत। सरपंच पद भूषवणाऱ्या अजय यांना आता जिल्हा परिषद खुणावतीये। तो राजकारणाच्या पटलावर नसताना केवळ आज आम्हाला विरोध करायचा, धनुभाऊला आम्हाला विरोध करायचा म्हणून स्टँडिंग तिथं त्यांचा उमेदवार मागणी असताना आणि त्याची मागणी नसतानाही मुद्दामून कुठंतरी भावाविरुद्ध भाऊ लढवायचा, असं या ठिकाणी एक राजकारण ताईचं चाललेलं आहे। मुंडेंच्या भाऊबंदकीत रामेश्वर मुंडेंनी मात्र पंकजांची साथ सोडली नाही। तसे रामेश्वर राजकारणात नौखे आहेत, पण त्यांनीही राजकीय शस्त्र परजून ठेवली आहेत। ही निवडणूक सोपी आहे, सरळ आहे। जनमत हे पंकजाताईंच्या बाजूने आहे आणि सरळ सोपी इलेक्शन आहे। ग्रामीण भागात हा मतदारांचा कौल आदरणीय लोकनेते मुंडे साहेबांमुळे आणि ताईंच्या कार्यामुळे कंटिन्यू ह्या साहेबांसोबत आणि ताईंसोबत राहणार। गेल्या 5 वर्षात पंकजा आणि धनंजय अनेकदा निवडणुकीच्या निमित्तानं आमने सामने आले। त्यामुळे ही निवडणूकही दोघांसाठी प्रतिष्ठेची असणार आहे। दोघांचे चेहरे परळीकरांसाठी म्हणजे पर्याडे तालुक्यासाठी मतदारसंघासाठी निश्चितच नवीन आहेतच, परंतु दोघांनी थोडेफार काही कामं केली आहेत, त्यामुळे चर्चेत हे येत आहे। ही लढाई वाटते तशी सोपी नाहीये। दोघांसाठी प्रतिष्ठा पणाला लावण्याचं काम आहे। म्हणजे बहीण भाऊ म्हणलं तर धनंजय मुंडेंना सुद्धा या ठिकाणी प्रतिष्ठा लावावीच लागेल, पंकजाताईंना सुद्धा लावावीच लागेल। प्रत्यक्ष घरातले दोन उमेदवार जे भाऊ आहेत ते दोघं एकमेकाच्या विरोधात उभे राहणार आहेत। हा तर मुद्दा या निवडणुकीतला लक्षवेधी मुद्दा आहेच, परंतु त्याही शिवाय परळी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांच्या बाजूनं जनतेनं जो निर्विवाद कौल दिला, त्यानंतर राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची उमेद आणि उत्साह निश्चित वाढलेला आहे। बीड मधली प्रत्येक निवडणूक ही प्रतिष्ठेचीच असते। भावा बहिणीतलं वैर आता चुलत भावाभावांमध्ये लागलंय, एवढंच। गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड।